उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. शरद बँकेचा सर्वसेवक प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्नेह मेळावा संपन्न झालाय. यावेळी संस्कार फाउंडेशनचे संस्थापक अजय घुले यांच्या वतीनं शरद बँकेचे CEO राजेंद्र देशमुख यांचा माजी आमदार सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील सहकार भूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला. सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य बँक म्हणून ओळख असणाऱ्या शरद सहकारी बँकेचे सर्व सेवक प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्नेह मेळावा बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी जीवन मंगल कार्यालय मंचर या ठिकाणी संपन्न झालाय. यावेळी संस्कार फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि शरद बँकेचे संचालक अजय घुले यांच्या वतीनं शरद बँकेचे CEO राजेंद्र जयराम देशमुख यांचा माजी आमदार सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील सहकार भूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान नाव नोंदणी करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालंय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव यांनी केलाय. यावेळी उपस्थित मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त आणि विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचे शैलेश कोथमिरे यांनी नागरी बँक पुढील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यावरती मार्गदर्शन केलं. PDC बँकेचे जनरल मॅनेजर अंकुश शिंदे यांनी बँकेचे प्रगतीसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधील समन्वय याबाबत मार्गदर्शन केलं. तर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दूरगामी वाटचालीचे नियोजन याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलंय. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या वतीनं बँकेचे CEO राजेंद्र देशमुख आणि इतर सर्व सेवकांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी शरद बँक उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शरद बँक संचालक दत्ता थोरात, दौलतभाई लोखंडे, सुषमा शिंदे, रुपाली झोडगे, शरद बँकेचे उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव, तसेच बँकेचे अधिकारी अश्विनी भोर, जयराम दैने, पोपट पोखरकर, अजित देवकर, राजाराम डेरे, सचिन जाधव, अभय आवटे तसेच रवींद्र नाईकडे यांच्यासह शरद बँकेचे सर्व सेवक कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित होते. आर्थिक कर्ज काढून ते हप्ते पूर्ण करण्याचं काम व्यावसायिक मंडळी करत असतात. अशा वेळेला त्यांना देखील योग्य मार्गदर्शनाची गरज आपल्याला आहे. परंतु ते देण्याचं काम आपलं जरी त्या ठिकाणी त्याची जबाबदारी नसली तर कदाचित तुम्ही कुठल्या तरी आपल्या वरिष्ठ लोकांना सांगितलं तर त्यांच्यासाठी देखील एखादं चांगलं मार्गदर्शन शिबिर आपल्याला त्या ठिकाणी आयोजित करता येईल, ज्याचा फायदा आपल्या भागातल्या सगळ्या या आपल्या ग्राहकांना त्या ठिकाणी होईल. आता बऱ्याचदा आपल्याला पण असं वाटत असेल की अनेक वयस्कर मंडळी आहेत, तरुण सहकारी आहेत, शिकलेले आहेत. त्यांना असं वाटत असेल तर आम्ही एवढं शिकलोय, पुन्हा एकदा आम्हाला प्रशिक्षणाची गरज काय? दरवर्षी आम्हाला तुम्ही बोलवता आणि काहीतरी प्रशिक्षण द्यायचंही करता, म्हणजे मग आम्हाला काम येत नाही का? तर काम येत नाही का असा प्रश्न नाही. प्रशिक्षण ही अशी गोष्ट आहे का जी आपलं ज्ञान, आपलं कौशल्य हे अपडेट करत असतं. आपल्याला प्रत्येक जसं मोबाईल आपण अपडेट करतो तशा पद्धतीनं ते प्रशिक्षण आहे आपल्याला नेहमी त्या ठिकाणी अपडेट करत असतं. काही नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन माहिती ही आपल्याला त्या निमित्ताने मिळत असते. काम कसं करायचं याचं एक उदाहरण आपल्या समोर त्या ठिकाणी देण्यासाठी ही मान्यवर मंडळी या ठिकाणी आधी येत असतात. ज्याचा जो काही आयुष्यभराचा अनुभव आहे तो आपल्याला एका दिवसात, 2 दिवसात किंवा 2 तासात त्या ठिकाणी त्यांनी जे काही कमावलेलं आहे ते त्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. थोडक्यात त्यांच्या कष्टाचा आयता फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी हे प्रशिक्षण त्या ठिकाणी गरजेचं असतं. अपडेट जर झालं नाही तर काय होतं याचं उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे.
15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जर या सभागृहात विचारलं असतं की तुमच्याकडे कुठल्या कंपनीचा मोबाईल आहे, तर सगळ्यांनी उत्तर दिलं असतं नोकिया कंपनीचा आहे. आज जर विचारलं तर इथं आपल्या बसल्यापैकी नोकिया कंपनीचा मोबाईल कोणाकडे आहे, तर मला वाटत नाही 2-4 हात सोडले तर कोणाचे हात त्या ठिकाणी वरती होतील. अपडेट म्हणजे काय याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित लक्षात आलं असेल. ग्रामीण भागातून आपली बँक काम करते, आपणही सगळे ग्रामीण भागातून आहोत. लोंढे साहेब मगाशी म्हटले की ग्रामीण भागातल्या असल्यामुळं काही अडचणी आपल्याला त्या ठिकाणी असतात, परंतु त्याचा न्यूनगंड वाढण्याची गरज नाही. शेवटी प्रत्येकजण आपण जरी ग्रामीण भागातून असलो तर ग्रामीण भागातली काही वेगळी वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली असतात. जसा फायदा आहे, जसा तोटा आहे, तसा काही गोष्टींचा फायदा देखील त्या ठिकाणी आहे. आणि आज आपण ग्रामीण भाग म्हणतो, पण आता तसं तर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये ग्रामीण भाग किंवा परदेश असं काही वेगळं त्या ठिकाणी राहिलं नाही. जी माहिती आज आपल्याला इथे उपलब्ध आहे तीच इंग्लंडमधल्या माणसाला आहे, तीच अमेरिकेला आहे, तीच माणसाला देखील त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये फारसा ग्रामीण भागाचा न्यूनगंडाचा विषय त्या ठिकाणी घेता कामा नये. आज आपल्या बँकेचा जर विचार केला तर देशमुख साहेब आल्याच्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती झाली याचं सर्वांनाच आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. तुमचंही शिक्षण ग्रामीण भागातच ग्रामपंचायत असलेल्या गावातच त्या ठिकाणी झालं असेल आणि आपल्याला आज जे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. मग शिक्षकांना विचारलं साहेब तुमचं गाव कोणतं आणि शिक्षण कुठं झालं, तर 12वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. ते गाव देखील त्या ठिकाणी ग्रामपंचायत असलेलंच गाव त्या ठिकाणी होतं. आजही ग्रामपंचायतच आहे. हा आता म्हणजे मनसरच्या बरोबर त्यांची पण नगरपालिका किंवा नगर परिषद काहीतरी झाली असेल, ते प्रॉपर अकलूजचे आहे. सगळी मंडळी ग्रामीण भागातून येतात. बरेचसे अधिकारी साहेबांच्या मुळात आपण बरेचशा अधिकाऱ्यांशी बोलत असतो. सगळ्यांचे अधिकारी आपल्याला माहिती असतात. सरकारी याच्यामध्ये काम करणारे बरेचसे अधिकारी FPSC UPSC थ्रू त्या ठिकाणी जात असतात आणि त्यातला 70% 80% वाटा हा 90% वाटा हा ग्रामीण भागाचा त्या ठिकाणी आहे. त्याचा कुठलाही निर्णय आपण बाळगायचं कारण नाही. आणि आपण आपली बँक लोंढे साहेबांनी मगाशी एक खंत व्यक्त केली की पूर्णपणे लक्ष देऊन पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करण्याची जी काही वृत्ती आहे ती 90% लोकांमध्ये आहे. थोडेफार अधिकारी अजूनही आपला फक्त दिवस घालवायचा, नोकरीला लागलो म्हणून ती पूर्ण करायची अशा मानसिकतेमध्ये आहेत. त्यांनी देखील ती मानसिकता लवकरात लवकर सोडावी. आपल्यामुळं आपल्या बँकेचा फायदा होतोय, आपल्या सहकार्यांना त्याच्यामध्ये प्रेरणा मिळते. अशाच पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे अशी अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये आपण आणि इथून पाठीमागे काम केलेल्या अनेक सेवकांचा, अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा फार मोठा वाटा या बँकेच्या प्रगतीमध्ये आतापर्यंत झालेला आहे. आज आपण 3,000 कोटीच्या आसपास व्यवसाय करणारी बँक, 3 ते 3,500 कोटीच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या बँकेच्या टप्प्यावर आहोत. 10,000चा टप्पा आपल्याला गाठण्यासाठी 27ची मुदत होती. 27 नाही पण किमान एखाद वर्ष जरी मागं पुढं झालं तरी त्या जे काही विजन डॉक्युमेंट आपले सर्वांचे आदरणीय देवेंद्र शेठ शहा यांनी मांडलं होतं, त्यांनी जे समजा ग्राहकांना किंवा बाकी सर्व समाजाला जे काही एक प्रकारची शब्द दिला होता तो पूर्ण करण्याचं काम किंवा ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम आपण आज या ठिकाणी लवकरात लवकर करू अशी खुणगाड वाटून आपण या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण प्रमुख माणसाने दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्राण देणाऱ्या मावळ्यांची आपली ही भूमी आहे आणि त्या राजाचा आज त्या ठिकाणी जन्मदिवस आहे. अशा या शुभदिनी अशा स्वरूपाचं निर्धार करणं ही फार आपल्यासाठी तशी तर आपल्याला कुठं काही प्राणबिंद तर मागितले नाही. आपले ही छोटेसे फक्त आपले कष्ट, आपलं योगदान, आपलं सहकार्य मागितलेलं आहे आणि तेही आपण सर्वांनी त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं द्यावं ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो. या सगळ्याच्या प्रगतीमध्ये नावं जरी संचालक मंडळावर आपल्या सगळ्या मंडळाची असली तर तुमचंही काम तितकंच मोठं त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं आपण नाही केलं तर काय होत आहे, एका माणसाने नाही केलं तर काय होत आहे अशी भावना मनात बाळगता मी या बँकेचा प्रमुख घटक आहे. माझ्या कामावर या बँकेच्या कामामध्ये फरक पडणार आहे आणि माझ्या योगदानाने ही बँक पुढे जाणार आहे. इतकं स्वतःला देखील आपण तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते त्या ठिकाणी होईल ते व्हावं अशी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. या प्रशिक्षणासाठी खास करत चेअरमन साहेब या ठिकाणी येणार होते, काही कारणामुळे नाही या ठिकाणी येता आलं नाही, त्यांच्याही वतीनं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. क्षेत्रात कसं काम केलं, तुमच्या अडचणी पण तुम्ही प्रश्न विचारू शकता, ते LLB पण झालेले आहे आणि त्यांनी जे काही कामकाज केलं त्याच्यावर आपण नंतर मी बोलतो.
परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बँकेचे माजी व्हाईस चेअरमन लोंढे साहेब, फुले साहेब, लोखंडे साहेब, थोरात साहेब, सईद साहेब, शिंदे मॅडम आणि जोडगे ताई, उपस्थित सर्व माझे सहकारी, विशेषतः जाधव साहेब, सर्व विभाग प्रमुख, शाखाधिकारी, सर्व कर्मचारी. साहेब, मला एक ती सवय लागलेली आहे की शासनात आपण जशा सातत्याने मिटिंग घेतो तशा जिल्हा बँकेतही कामकाज करताना अल्पपद्धत गोवर्धन 2300 कर्मचाऱ्यांची वर्षातून एकदा दोनदा प्रशिक्षण घेऊन त्याच्यात वेगवेगळे वक्ते आणून मार्गदर्शन केलं. त्यापैकी 2 वेळा आदरणीय वळसे पाटील साहेब सुद्धा आले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आजी दादांनी मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन करताना किंवा मेळावा घेताना सातत्याने विभाग प्रमुख आणि शाखा अधिकाऱ्यांचा आम्ही येथे चर्चा करीत असतो. शाखा अधिकाऱ्यांना चांगलं वाईट बोलत असतो, परंतु त्याचा प्रभाव खाली किती पडतो, सर्वांना किती ज्ञात होतो हे माहीत नाही. म्हणून सर्वांनाही एकत्र येऊन आपण चांगल्या किंवा केलेल्या चुकांचं एकत्र येऊन चर्चा करणं हे एक उचित गोष्ट असून त्याच्यातून निश्चित चांगली माहिती आणि काम पुढे येऊ शकतं. या अनुषंगाने आपण हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला. मी ज्या काही भूमिका ठेवतो, सॅपमधून निघालो, मी आलो 14.22% TNP होता, तो आपण 6 महिन्यात 1.84 1.90 वर आणला. प्रत्येकाने प्रत्येक वेळेस संचालक मंडळात असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात असेल, प्रत्येक अधिकारी कर्मचारी, विशेषतः माझं संचालक मंडळ आणि पदाधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन देशमुख साहेबांना श्रेय देतात. परंतु तसं नाहीये. ही बँक 52 वर्ष ज्या ज्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी इथपर्यंत आणली, त्या आयत्या पिठावर आपण रेगोट्या मारण्याचं कामकाज करत असतो. परंतु त्या रेगोट्या जर चांगल्या मारल्या तर याच्यापूर्वी 52 वर्ष ज्यांनी काम केलं त्यांनाही एक आनंद होत असतो. आणि आदरणीय नामदार साहेबांच्या ज्या काही अपेक्षा आहे, खऱ्या अर्थाने आपण सॅपमधून बाहेर पडताना देशमुखांनी काही केलं नाही. मी तर कॅबिन पण सोडली नाही, वसुलीच्या गाड्या सुद्धा उभ्या ठेवल्या. परंतु माझ्या या 277 कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने कामकाज केलं, ठेवी वाढवल्या, वसुली केली किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे केल्या. म्हणून 6 महिन्यामध्ये आपण फक्त सॅपच काढला नाही तर फायनान्शियल सावधान, वेल्थ मॅनेजमेंटचे सर्व निकष पूर्ण केले. मला वाटतं साहेब आता इथं बोलणं आवश्यक आहे की मी शाखाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये बोललो, परंतु यांना नाही बोललो. मी खात्यात असल्यामुळे तुमच्या बरोबर काम करत असल्यामुळे एक फायदा होतो. आणि तो सातत्याने मला गेली 7-8 महिने त्याचा त्रास व्हायचा. आणि मला व्हाईस चेअरमन साहेब, वळसे साहेब सातत्याने म्हणायचं, साहेब तुमचं फक्त वसुलीवर फोकस आहे, आमचं सॉफ्टवेअर कसं आहे, इतर बाबी काय आहे, ह्याच्याकडे तुमचं थोडं दुर्लक्ष होतं असं त्यांचं मत होतं. आणि ते 100% बरोबर होतं. आणि मी ते मान्य करत होतो की माझं 70% लक्ष फक्त वसुली आणि सॅप काढण्याकडे आहे. त्याचं कारण आहे, मला वाटतं साहेबांनी पतसंस्थेचे पोट नियम नवीन तयार केले. ते कदाचित तुमच्या यांच्या स्पीचमध्ये बोलतील की पोट नियम तयार झाले पतसंस्थेचे. ते एप्रिलमध्ये मला वाटतं आता पतसंस्थेला जातील आणि जुलै ऑगस्ट मध्ये ज्या पतसंस्थेचे पोट नियम दुरुस्त होतील त्यावेळेस पतसंस्थेच्या पोट नियमात जे बँक फायनान्शियल साऊंड आणि वेल्थ मॅनेजमेंट मध्येच आहे तिथेच फक्त ठेवी ठेवता येतील. आणि ही गोष्ट जर आपण सॅपमध्ये राहिलो, फायनान्शियल साऊंड आणि वेल्थ मॅनेजमेंट मध्ये जर आपण नसेल तर साहेब आमच्या नियर आपण 50% ठेवी आपण संस्थेच्या याचं 50% नव्हे 10% जरी ठेवी गेल्या की आमचा फायनान्शियल क्रंच तयार होतो, आमची लिक्विडिटी संपते. आणि दादांनी मुद्दा मांडला की कासाडी बदलून, त्याच्यावर मी आपल्या याच्यात बोलणार आहे की नामदार वळसे पाटलांकडे बसलो तर पहिला प्रश्न असतो देशमुख कासाडी बजेट किती वाढलं. या सगळ्या बाबी ज्यावेळेस आपण विचार करतो त्याच्यामुळे त्या दिवशी संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये आपण थोरात साहेबांनी सर्व सहकार्यांनी माझा सत्कार केला. त्यावेळेस मी बोलताना सांगितलं होतं की देशमुखांचा सत्कार करण्यापेक्षा एक शिपायाचा सत्कार केला तर तो खालपाडून तो वरच्यापर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत जाईल. म्हणून प्रशिक्षणाला सुद्धा शिपाई टू एमडी ही माझी गेली 2011 पासून जे प्रशिक्षण घेतलं तिथे शिपाई टू एमडी असतो ही भावना घेऊन आपण कामकाज करतो. खऱ्या अर्थाने माझा त्या दिवशी संचालक मंडळात 2दा सत्कार झाला 2 मीटिंग मध्ये. त्याच्यानंतर आजही गुले साहेब आणि त्यांच्या सहकारी स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव.